अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी सतीश मोहोळ यांनी कमी लागवड खर्चामध्ये अधिक जास्त घेतल्याचे दिसत आहे। 3 एकर शेतात टरबूज आणि त्यांच्या बाजूला काकडीची लागवड केली होती। त्याला ठिबकद्वारे पाणी पुरवठा केला आणि दुपट्टीने नाही तर तिपट्टीने आपले उत्पादन वाढले। सतीश मोहोळ हे माधान या गावातील शेतकरी असून त्यांनी आपल्या 3 एकर शेतात संत्रा फळबागा लावली होती। पाण्याची कमतरता आणि इतर खर्च पाहता त्यांनी पारंपरिक शेतीला बगल देत नव्याने टरबूजची लागवड केली। त्याच्याबरोबर त्याला पाणी देण्यासाठी ठिबक लावले। यामध्ये जवळपास त्यांच्या 1 ते 2 लाख खर्च आला। तर टरबूजच्या बाजूला त्यांनी काकडी सुद्धा लावली आणि निघालेल्या उत्पादनामधून त्यांना लाखो रुपयाचा नफा झाला। मोहोळ यांनी विसे न्यूजशी बोलताना सांगितले की कोणत्याही प्रकारची अनुदान न घेता ही शेती तयार करण्यात आली आहे। तर जवळील संत्रा फळबागामधून मिळालेल्या उत्पन्नामधून यांची लागवड केली आहे। टरबूज आणि ठिबक सिंचन पाण्यामुळे त्यांचा संत्रा फळबागा सुद्धा चांगल्या प्रकारे तयार झाली आहे। तर या पिकावर ऑर्गॅनिक औषध वापरले असून यांच्यावर सुद्धा कोणतेही औषध वापरले नसल्याचे त्यांनी सांगितले। तर शेतकरी याचे पिकाला लागवडबाबत निश्चित नसल्याने शासन 2 ते 3 वेळा वर्षाला अनुदान सुरू ठेवावे, म्हणजे अधिक जास्त शेतकरी याचे लाभार्थी ठरतील आणि त्यांना अधिक भरघोस असे उत्पन्न होईल। तर कमी खर्चात अधिक जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांना शासन अनुदान द्यावे आणि शेतकरी यांना त्याचा लाभ करून दिला तर नक्की शेतकरी या दृष्टीने अतिशय मजबूत बनतील, यात काही शंका नाही। काही असं काही झालं आहे प्रकारचं अनुदान नाही, कारण त्यांचं आता यावेळेस मंचिंग वगैरेचे आता अनुदान आता टाकायचं आहे आणि आमचं वेळेवर झाल्यामुळे वेळेवर पिकाचं नियोजन असल्यामुळे तिच्या कुठल्याही ठिबकला साठी नाही आणि मंचिंगसाठी नाही, कशाचं अनुदान मिळालं। या पिकाला सुरुवातीला जो खर्च लागला तो खर्चाचा समजा तुम्ही तडजोड कशी केली, म्हणजे तो कसं काय केलं? आज पूर्ण खर्च जवळून लावला सगळा। संत्र्याचं पीक निघालं असल्यामुळे संत्र्याचे पैसे होते ते पैसे लावून सगळं जवळून पैसे लावले। याच्यात काही संत्र्याचे पण झाड आहेत, त्यांना या पिकामुळे म्हणजे पोषक आहे काय? फार पोषक आहे। या शेळा कलमा या वर्षी लावलेल्या पावसाळ्यात लावलेल्या 8 महिने झाले, जवळपास 8-9 महिने। या कलमा अजूनपर्यंत गावातही अशा कलमा नाही कोणाच्या। येतो खत आणि येतो रोजचं पाणी, याच्यामुळे त्या खत चांगलं डेव्हलप झालं। याच्यात 1 तास खाली होतो, त्यात काकडी लावली। या काकडीत आम्हाला साधारणतः 2 एकर काकडी होती। काकडीत आम्हाला जवळपास 1 लाख रुपये पूर्ण आतापर्यंत निघाले। या टरबुजात 55 टन साधारणतः उत्पन्न होण्याची शक्यता आहे। 8 रुपये किलो जरी धरलं तरी 4-4.25 लाख रुपये यातून मिळते। खर्च जर साधारण 3 एकर शेत आहे, 3 एकराला पूर्ण खर्च 1.5 लाख रुपये आला, 50,000 रुपये। त्या हिशोबाने याच्यात 3 लाख वजा जाता 5 लाखाचं उत्पन्न झालं, 3.5 लाख रुपये नेटनं फार आला आणि हे सगळं 2.5 महिन्याच्या पिकात झालं। प्रोत्साहन म्हणून या ठिबकसाठी आणि मंचिंगसाठी तर तुम्ही वेळेवर वर्षभराचं नियोजन करा, आधी होत नाही शेतकऱ्याचं। त्यामुळे वर्षातून 2-3 वेळा तरी अनुदानासाठी ते फॉर्म वगैरे ऑनलाईन करायचं असते, त्याला 2-3 वेळा तरी करायला पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्याला त्या गोष्टीचा फायदा होईल। विसे न्यूज करता चांदूर बाजार येथून बादल डकरे यांचा वृत्तांत।